नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा इन्फिनिटी कोचिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 1.1 च्या आधीचे दोन एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत, सॉल्व्ड एक्झाम्पल्स. त्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन बघितलेला आहे. तो कसा सॉल्व्ह करायचा, किती मार्क्सला एक्झामला येतो हे मी सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटला मी काही क्वेश्चन्स दिले होते. ज्या मुलांना त्या क्वेश्चन्स मध्ये अडचणी असतील तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 जो ऍक्टिव्हिटी बेसिस होता तो क्वेश्चन आणि त्यानंतरचे 4 क्वेश्चन्स, असे 5 क्वेश्चन्स आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. जर पॉसिबल झालं तर बाकीचेही क्वेश्चन्स जे 6-7 क्वेश्चन्स आहेत, मला वाटतं 8 क्वेश्चन्स आहेत, 8 हे क्वेश्चन आपण आज सॉल्व्ह करूया. तर बघू. तर आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 3y = 9 अँड सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12. टेक्स्ट बुक मध्ये इथे प्लस साइन दिलेला आहे, त्याला करेक्ट करून घ्या, मायनस साइन आहे. देन मग मला आता याला सॉल्व्ह करायचंय. स्टेप दिलेला आहे, लेट अस ऍड इक्वेशन्स 1 and 2. ऍडच का करायचे इक्वेशन्स, तर मी तुम्हाला सांगितलं होतं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स आहेत. एक आहे सबस्टिट्यूशन मेथड. ती मेथड आपण तेव्हा वापरतो ज्या वेळेस कोणत्याही एक्स किंवा वाय, कोणत्याही दोन्ही इक्वेशन पैकी कोणाही एका इक्वेशनचं एक्स किंवा वायचा कोइफिशियंट 1 असला पाहिजे, त्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. मेथड 2 आहे इलिमिनेटिंग मेथड. तिथे आपण एकतर एक्स ला कॅन्सल करतो किंवा वाय ला कॅन्सल करतो. त्यांना कॅन्सल करण्यासाठी आपल्याला त्यांचे कोइफिशियंट सेम करावे लागतात. ह्या इक्वेशन्स मध्ये बघितलं फर्स्ट आणि सेकंड मध्ये, तर इथे 3y आणि 3y, y चे कोइफिशियंट या ठिकाणी सेम आहे. मग इथे मला दोघांचे एकतर ऍडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून दोघांना कॅन्सल करायचंय. मग इथे +3y आणि -3y आहेत, ऑलरेडी साइन अपोजिट आहेत, म्हणून मी ऍडिशन करणार. दिलेला आहे ऍक्टिव्हिटी मध्ये ऍड इक्वेशन्स 1 and 2. ऍड करताना तुम्हाला माहिती पाहिजे की ते का ऍड करायचे. ऍड केल्यानंतर मग इथे मी प्लसचं साइन दिलं, साइन्स इथे सेम राहणार. -3y + 3y 0 होणार. 5x + 2x इथे दिले बॉक्स x. मग 5 + 2 7 means 7x is equal to 9 + 12. इथे लिहायचं तुम्हाला 9 + 12 21. ओके, डन. x is equal to, मग बेस्ट एक्झाम्पल आहे बघा. ज्यांना बेसिक कॅल्क्युलेशन्स येत नाहीत त्यांच्यासाठी खूप छान एक्झाम्पल आहे. इथे मी x 7x होता, पुढच्या स्टेप मध्ये फक्त x राहिला, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, फाइंड आउट करायची. 7 मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे तो इथे डिव्हिजन मध्ये जाणार आणि इक्वल टू 21 होता, इकडे इक्वल टू 21 न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये डिवायडेड बाय 7. ओके, 7 ला 21 ला डिवाइड करा. 7 1 जा 7, 7 3 जा 21, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3 डिवायडेड बाय 1. 1 ला लिहिण्याची गरज नाही, x is equal to 3. प्लेस x is equal to 3 बघा, परत एकदा आलं. हे मागच्या एक्झाम्पल मध्ये झालं होतं. x is equal to 5 जी सॉल्ड एक्झाम्पल मधली, सेकंड एक्झाम्पल मधली ऍक्टिव्हिटी होती. इथेच दिले होतं x is equal to 5 आणि ह्या ठिकाणी इथे विचारलं होतं x is equal to किती आहे. तर हे सॉल्व्ह न करता तुम्ही इथल्या व्हॅल्यूवरून नेक्स्ट स्टेप वरून ही स्टेप लिहू शकता, x is equal to 3. अशा पद्धतीने काही स्टेप्स आहेत तुम्हाला सॉल्व्ह न करता, एक्झाम मध्ये जरी नाही आले तरी थोडंसं जर व्यवस्थित एक्झाम्पल बघितलं तर स्टेप वरूनच विदाउट सोल्युशन तुम्ही त्या काही स्टेप्स कम्प्लीट करू शकता. ठीक आहे, तर कन्फ्युजन न होण्यासाठी जर एक्झाम्पल मध्ये इथे वेगळं आन्सर आले तुमचं आणि पुढे पेपर मध्ये तर x is equal to 3 दिलेलं आहे, तर लवकर चेक करायचं, कारण हे x is equal to 3 हे खरं उत्तर आहे, कारण त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, x is equal to 3 हे आन्सर आणि हे आन्सर मॅच झालं पाहिजे. देन
एक्स ची व्हॅल्यू आली, मग आपण काय करतो, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू ठेवतो, मग आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळत असते. मग प्लेस एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवलं. इक्वेशन 1 आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. इथे x च्या ठिकाणी 3 ठेवायचं. 5 इंटू 3 हे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. 5 इंटू 3 3y इज इक्वल टू 9. 5 3 जा 15. इथे एक स्टेप वगळण्यात आली. 3y इथे तसंच्या तसंच आहे, जसंच्या तसा घेतलाय. इज इक्वल टू 9 इज इक्वल टू 9. मायनस बॉक्स आलाय, त्याचा अर्थ 5 3 जा 15. हे 15 इकडे मायनस मध्ये जाणार. 9 मायनस 15. ऍडिशनचे रूल, जर दोन नंबरचे साइन अपोजिट असतील आणि मग त्यावेळेस काय करायचं, मोठ्या संख्येत सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. इथे प्लस 9 मायनस 15, तर मोठ्या संख्येमधून छोटी संख्या मायनस करा. 15 मधून 9 गेले, किती राहणार 6. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 15, निगेटिव्ह साइन आहे, मी इथे देणार मायनस. देन 3 मल्टिप्लिकेशन मधला डिव्हिजन मध्ये इथे मायनस 6, जसाच्या तसा मायनस 6 घ्यावा लागेल. देन y इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि हे मायनस आहे मायनस 2. y इज इक्वल टू मायनस 2. x ची व्हॅल्यू इथे लिहायची फर्स्ट बॉक्स मध्ये. इथे x दिलेला आहे तर फर्स्ट बॉक्स x चा, सेकंड बॉक्स y चा. 3 मायनस 2. ओके, तर ह्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. हे बॉक्स एक्झाम्पल लिहून घ्या आन्सर्स. तर आणखी एक सांगायचं की ह्या एक्झाम्पल मध्ये बघा किती बॉक्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12. म्हणजे प्रत्येक बॉक्स हा मी सांगितलं की हाफ मार्क्सला असतो, पण इतके बॉक्सेस तुम्हाला देणार नाही. एक्झाम्पल एक तर 3 किंवा 2 मार्क्सला असेल, 4 बॉक्स किंवा 6 बॉक्स असतील. 6 बॉक्स असेल तर 3 मार्कला, 4 बॉक्सेस असतील तर 2 मार्क्सला असेल. ओके, राईट डाऊन दिस. तर सेकंड एक्झाम्पल, सेकंड मधलं फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. हा पण एक्झाम्पल क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल्स मधलं सॉल्व केलंय, त्या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. कसं सॉल्व करायचं बघा. इथे 2 इक्वेशन्स दिले, तर फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. सोल्युशन 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. इक्वेशन नंबर 1. a प्लस 5b इज इक्वल टू 22. इक्वेशन नंबर 2. ह्या इक्वेशन मध्ये मला दोनही मेथड वापरता येतील. एक सबस्टिट्यूशन मेथड, a इज इक्वल टू 22 मायनस 5b हे घेईल मी आणि a ची व्हॅल्यू इथे फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. त्यानंतर इथे 5b आणि 5b दोन्हीकडे b चे कोइफिशियंट सेम आहेत, तर मी सबट्रॅक्शन जरी केलं दोन्ही इक्वेशनचं 5b कॅन्सल होईल. दोन्ही मेथड तुम्ही करू शकता. आपण करूया इलिमिनेशन मेथडनी, सेकंड मेथडनी. कशामुळे सोपं जाईल इलिमिनेशन. देअरफॉर बाय eliminating a, subtract equation 2 from equation 1. का सबट्रॅक्ट करायचं 2 मधून 1 ऍड का नाही करायचं, तर मी सांगितलंय कोइफिशियंट आधी बघा दोघांचे सेम आहेत. 2 इक्वेशन मधले बी चे कोइफिशियंट सेम आहेत, 5 आणि 5 दोन्हीकडे +5 सेम साइन असतील तर सबट्रॅक्शन करायचे, म्हणजे एक मायनस होईल आणि कट होऊन जाईल. मग सबट्रॅक्शन इक्वेशन नंबर 2 फ्रॉम फर्स्ट. पहिलं लिहा 3a प्लस 5b इज इक्वल टू 26.
आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22. देन एक ओळ सोडायची खाली साइन साठी. ज्यावेळेस सबट्रॅक्शन असेल त्यावेळेस साइन्स चेंज होतात सेकंड इक्वेशनचे फक्त. तर त्यावेळेस तुम्हाला एक ओळ खाली सोडायची, एक लाईन सोडायची तुमच्या नोटबुक मध्ये. तर ही लास्ट लाईन, थोडस डिस्टन्स एक लाईन सोडा आणि खाली करा. मग या दोघांचं सबट्रॅक्शन आहे, दोघांचं कॉमन साइन इथे द्या सेंटरला. ठीक आहे. आणि मग ह्या मायनस मुळे काय होईल की हे खालचं जे इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन, याचे सर्व साइन्स प्रत्येक टर्मचे ऑपोजिट होतील. इथे प्लस ए आहे, मायनस ए झाला, प्लस 5b मायनस 5b झालं, प्लस 22 मायनस 22 झालं. मग हे साइन्स तुम्हाला कन्सिडर करायचे नाहीत. आणि हा पण आता याचा विषय याचा संपला, याचा रोल संपला. 3a मायनस a 2a, 5b प्लस 5b मायनस 5b कॅन्सल, इट इज इक्वल टू 26 मायनस 22 4. Therefore a इज इक्वल टू 4 आहे. 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो जाईल डिव्हिजन मध्ये. मग पुढे डिव्हिजन होत असेल तर डिव्हिजन करायचंय. 2 1 जा 2, 2 2 जा 4. Therefore a इज इक्वल टू 2. बॉक्स करायचा आहे न विसरता. ठीक आहे. देन प्लेस व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1 ठेवा किंवा 2 ठेवा, तुमच्या मनावरती. ठीक आहे. तर a इज इक्वल टू 2 ठेवलं फर्स्ट इक्वेशन मध्ये. 3 इंटू a ची व्हॅल्यू 2, 5b इज इक्वल टू 26. 3 2 जा 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. हा कॉन्स्टंट कडे घेऊन जा. 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. 5b 26 minus 6 20. b is equal to 20 divided by 5. 5 ने डिवाइड होता है. 5 1 जा 5, 5 4 जा 20. b is equal to 4. Therefore solution is x comma y is equal to, sorry, इथे आपल्याला x आणि y व्हेरिएबल्स नाहीये. ज्या व्हेरिएबल्स दिले तेच ठेवायचे. a कॉमा b इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 2 आणि b आहे 4. शेवटची जी ओळ आहे त्याच्यासाठी अर्धा मार्क फिक्स आहे, त्यामुळे ही न विसरता लिहायची. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. त्यामुळे जिथे तुमची a ची व्हॅल्यू येईल आणि b ची व्हॅल्यू येईल त्या ठिकाणी बॉक्स करायचा आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे की पेपर सॉल्व्ह करत असताना प्रेझेंटेशन हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही अंक लिहिता, नंबर्स लिहिता, तर कॅपिटल लेटर्सच्या साईजचे ते लिहायचे. आणि अल्फाबेट जेव्हा लिहिता स्मॉल असतील तर त्याचे हाफ, नंबर्सच्या हाफ तुम्ही स्मॉल लेटर्स लिहायचे. हे बी हा मोठ्यामध्ये येतो तर त्याची साईज, त्याचा 0 जो आहे छोटा लिहायचा आहे आणि त्या अंकाच्या साईजच लिहायचंय, डिस्टन्स सोडायचं आणि थोडं सुटसुटीत. सर्व अंक, सर्व नंबर्स एकाच साईजचे आले पाहिजे. अल्फाबेटची साईज सेम पाहिजे. आणि इक्वेशन जेव्हा लिहित असता एका खाली एक लिहायचंय, प्लस खाली प्लस, ए खाली ए, बी च्या खाली बी, इक्वलच्या खाली इक्वल. आणि हे थोडंसं व्यवस्थित सुटसुटीतपणे जसं मी लिहिलंय त्या पद्धतीने लिहायचंय. सबट्रॅक्शन म्हणून आपण जे काही प्रोसेस करणार आहोत तिथे सुद्धा त्यांचं कॉमन साइन, ऍडिशन असेल तर प्लस, सबट्रॅक्शन असेल मायनस, दोघांमधलं ते दोघांच्या सेंटरला करायचंय. याच्याही समोर नाही, याच्याही समोर, सेंटरला. बाकी हे जे साइन्स सिम्बॉल्स ऑपोजिट होणार आहेत ते एक ओळ सोडून खाली लिहायचे ह्या लाईनच्या खाली. आणि ए खाली ए, बी खाली बी. हे व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. तुम्ही कन्फ्युज होणार नाही आणि एक्झामिनर जो चेक करणार आहे तो सुद्धा कन्फ्युज होणार नाही. तुमचं आन्सर चुकणार तर नाहीच कन्फ्युजन कमी असल्यामुळे, पण ज्यावेळेस पेपर छान दिसत असतो, आन्सर छान दिसतात,
त्यावेळेस पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो आणि मार्क्स जे आहेत आपल्याला खराब अक्षरापेक्षा एक 4 ते 5 मार्क एक्स्ट्राच तुम्हाला मिळणार आहे पूर्ण पेपरमध्ये. ठीक आहे, त्यामुळे प्रेझेंटेशन चांगलं ठेवायचं. ओके, राईट डाऊन दिस. सेकंड एक्झाम्पल, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. त्यामध्ये आहे सोल्युशन x plus 7y is equal to 10. Equation number 1. 3x minus 2y is equal to 7. Equation number 2. Then काय करता येईल या ठिकाणी, कोणती मेथड वापरायचं आधी ते डिसाइड करू. x कोणाचाच कोएफिशियंट सेम नाहीये, 1 आहे, x चा कोएफिशियंट 1 आहे. मग सबस्टिट्यूशन मेथड आपण बघूया. Therefore from equation 1 x is equal to काय येईल, प्लस 7y. राईट साइडला LHS ला घेतला, RHS साइडला, तर 10 मायनस 7y. इक्वेशन नंबर 3. जे इक्वेशन चेंज केले त्याला आपल्याला पुढे वापरायचं सध्या तरी नाही सोल्युशन मध्ये. आता सेकंड आणि थर्ड आपल्याला हे सॉल्व्ह करून घ्यायचे. x इज इक्वल टू 10 मायनस 7y ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू. Therefore put value of x in equation 2. Therefore 3 into 10 minus 7y minus 2y is equal to 7. 3 ने बॉक्स ला मल्टीप्लाई करा. 3 into 10 30. 3 into 7 21y. 2y. Please close the door. 2y is equal to 7. 30 minus 21y minus 2y is equal to 7. इथे 21y आणि 2y y सेम आहेत, तर त्यांचे कोएफिशियंट्सचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन अकॉर्डिंग टू द साइन्स. -21 आहे, -2 आहे, मायनस मायनस सिमिलर साइन्स असतील तर ऍडिशन करायचे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे. मग 30 कॉन्स्टंट, 30 -21y -2y -23y is equal to 7. हे आलं. ओके, नथिंग इज दॅट. आपल्याला फाइंड आउट करायची y ची व्हॅल्यू. तर -23y इकडेच ठेवा, 30 कॉन्स्टंट 7 कडे घेऊन जा. Therefore 23y is equal to 7. इथे प्लस 30 आहे, पुन्हा होणार इकडे -30. Therefore -23y is equal to 7 minus 30 पर प्लस मायनस सबट्रॅक्शन करायचे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 30 minus 7 minus 23. Therefore y is equal to -23 divide by -23 डिव्हिजन मध्ये मायनस मायनस कॅन्सल, 23 1 जा 23. Therefore y is equal to 1. Therefore y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये जर ठेवली तर x ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळेल. प्लेस व्हॅल्यू ऑफ y in equation 3. Therefore y is equal to x equal to 10 minus 7y
मी y ची व्हॅल्यू डायरेक्टली पुट करतोय 7 into 1 10 minus 7 it is 3 x is equal to 3 therefore solution is x comma y is equal to 3 comma 1 तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल लिहायचे आणि सॉल्व्ह करायचं आहे व्यवस्थितपणे लिहून घ्या तर बघू थर्ड एक्झाम्पल 2x minus 3y याला इक्वेशन नंबर 1 2x minus 3y is equal to 9 इक्वेशन नंबर 1 2x plus y is equal to 13 इक्वेशन नंबर 2 इथे 3y आणि y not possible 2x आणि 2x x चे कोएफिशिएंट सेम आहे मग आपण इथे इलिमिनेशन मेथड वापरू therefore by eliminating x therefore eliminate करण्यासाठी दोन्ही इक्वेशन मध्ये सेम साइनचे सबट्रॅक्शन करणार आहेत आपण सबट्रॅक्ट इक्वेशन इथे 13 आहे तिथे 9 आहे मी इक्वेशन 1 13 मधून मायनस करतो सेकंड इक्वेशन मधून सबट्रॅक्ट equation 1 from equation 2 therefore 2x plus y is equal to 13 2x minus 3y is equal to 9 सबट्रॅक्शन आहे कॉमन मायनस साइन एक वर सोडून रेश प्लस मायनस होणार मायनस प्लस होणार प्लस प्लस 9 आहे तो मायनस 9 होणार 2x minus 2x cancel y plus 3y 4y 13 minus 9 4 therefore y is equal to 4 divided by 4 therefore 4 ones are 4 4 ones are 4 y is equal to 1 place value of y in equation 1 इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवू आपण इथे सोपं जाईल कारण तिथे y चा कोएफिशिएंट 1 आहे आणि साइन प्लस आहे सर्व त्यामुळे थोडंसं सोपं जाईल फर्स्ट इक्वेशन मध्ये इथे प्लस आहे मायनस आहे थोडंसं कन्फ्युजन होईल काही बऱ्याच जणांना म्हणून सोपं सेकंड वाटतंय मग लिहिले मी 2x प्लस y च्या ऐवजी 1 इज इक्वल टू 13 कॉन्स्टंट कडे घेऊन जा 2x 13 प्लस 1 राइट साइडला जाऊन मायनस 1 2x इज इक्वल टू 13 minus 1 12 therefore x is equal to 12 upon 2 2 ones are 2 2 6 are 12 x is equal to 6 therefore solution is x comma y is equal to 6 comma 1 तर या पद्धतीने राईट डाउन